रवा एक कप टाकतो मिक्सर मध्ये ग्राइंड करायला. हो. आणि 1 कप साखर. 1 कप साखर. आणि आता काय टाकतोय? थोडीशी वेलची पावडर. वेलची पावडर, इलायची टाक. ग्राइंड करतोय का मिक्सी मध्ये? टाकायची गरज नाही. आता काय टाकतोय हे थोडं हळद. मैदा टाकतोय ना 1 वाटी. हाफ टीस्पून बेकिंग पावडर. बेकिंग पावडर. हाफ टीस्पून बेकिंग पावडर. सोडा आहे हा. सोडा. अच्छा, म्हणजे खायचा सोडाच ना. मिक्स करतोय का? हो. 1 कप दूध. थोडं घेण्यात. तेल टाकतोय का? 2 पळी तेल. चार पळी तेल. व्हॅनिला इसेन्स आहे ना थोडंसं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. राहिलेलं दूध टाकतोय का? अजून दूध काय ते टाकतोय ना? थोडासा ते बॅटर म्हणजे एकदम थोडंसं हे होतं पातळ. रवाचं ते खूपच दूध लागते ना. थोडंसं मीठ. थोडंसं हे चिमूटभर मीठ ना टेस्टसाठी. कुठल्या पण ते गोड पदार्थाला टेस्ट येण्यासाठी मीठ टाकतात थोडंसं. आता दाखवते हे बॅटर कसं आहे. तेल टाकतोय ना. डस्टिंग करतोय. आता हे आपण घेऊ तेल. वरती पण लावायचं असते ना. साईडला आपण मैदा टाकून घेऊ. डस्टिंग करू म्हणजे ते चिपकणार नाही ना. हे ॲल्युमिनियमचंच आहे ना भांड. आता हे बॅटर टाकतोय ना झालेलं ते. टॅप करतोय ना म्हणजे ते इव्हनली बबल्स वगैरे नको यायला म्हणून. हे ट्युटी फ्रुटी टाकतो. कुठलं पण आपण हे टाकू शकते ना चॉको चिप्स वगैरे. त्याच्यामध्ये टाकतोय ना एअर फ्रायरमध्ये. आधी प्री हीट केलं 5 मिनिटासाठी आणि आता टाकतोय इथे. टाकतोय ना आता. 160 डिग्री सेल्सिअसवर ठेवलं 20 मिनिटसाठी. आणि 5 मिनिटं ते प्री हीट केलं आधी. आता हे चेक करू आपण झालंय का. टूथपिकनी ना. नाही, कच्चा आहे. थोडा टाइम लागेल अजून. 10 ते 15 मिनिटं ठेवतोय का. आणि साईडने असं कॉर्नर काढायचे. थंड ना पण ते थंड व्हायला द्यायचं 1-2 तास. उलट्या साईडने हे करायचं. केक खराब होईल. मग हे असं पूर्ण केल्यानंतर फक्त हे करून असं डार्क करायचं आणि मग हे असं निघेल.